तर भैया आपल्यासोबत एखादा स्कॅम झाला तर आपण पोलिसही जवळ जातो, मग पोलिस यायचे यल लावतात. पण काय आहे ना, आता सायबर गँग उलटी चालायला लागली, हेही नन्या बैले फॉलो करायला लागले. उगी झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा. अशाच एका सायबर गँगनं कोल्हापूरच्या काही पोलीस अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट केला. त्याला इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग सांगितली. 25 दिन में पैसा डबल. पण भाऊ, पोलिसही सोबत स्कॅम करणं एवढं सोपी थोडी आहे. बात तो सही है. त्यानं पहिले चौकशी केली. जेव्हा चौकशी केली तेव्हा माहीत पडलं यायचे पुण्या मुंबईमध्ये लक्झरी ऑफिस आहेत. जेव्हा लक्झरी ऑफिस पाहिले तेव्हा मन में लड्डू फुटा. पैसा ही पैसा होगा. मग काय, पहिले छोटी इन्व्हेस्टमेंट केली, 50चे 75 भेटले, 1चे 1.5 भेटले. क्या बात कर रहे हैं? असं करता करता या पोलीस अधिकाऱ्यांना बाकीच्या पोलीस मित्रमंडळीला इन्व्हेस्टमेंटचे सल्ले दिले. म्हणजे मी मरतो आणि तूही मर. क्या बात है सर. धीरे धीरे बाकीचे पोलीस मित्रमंडळी इन्व्हेस्टमेंट करायला लागले. तेही रिटर्न भेटत गेलं, विश्वास बसत गेला. और अभी तो रुको. मग काय, कोण बायकोचं सोनं विकलं, कोण प्रॉपर्टी विकली, कोण तर कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट केलं. असं करता करता टोटल 300 पोलीसवाल्यांना इन्व्हेस्टमेंट केलं आणि हा इन्व्हेस्टमेंटचा आकडा पोहोचला 100 कोटी रुपयावर. टाटा गुड बाय गया. पण कसं आहे ना भाऊ, शॉर्टकटचा पैसा कधी धोका देईन काही सांगता नाही येत. ये बड़ी अच्छी बात कही. भेटला ना मग एक दिवस धप्पा. इन्व्हेस्टमेंटचे ऑफिस बंद झाले, वेबसाईट बंद झाली, अप्लिकेशन बंद झाली. भूतिया बनाया तुमको. आता काय, आपले पोलीस मामा स्वतःच्या स्कॅमची चौकशी करून राहिले. म्हणून भाऊ, माणसाला अर्धी भेटते ना, खुश राहा माणसांना. हे असे उभा डेंगणे कामं नाही करा. शाबाश बेटा. बाकी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका, काऊन की याच्यात कोणता स्कॅम नाही आहे.